माझ्यावर विश्वास ठेवाल ना? इथे वहिनी, नक्की सावीची सगळी खेळणी इथंच ठेवलीत ना? हो, म्हणजे मध्यंतरी आईंनीच सगळी खेळणी इथे आणून ठेवली. त्यांना वाटलं हॉस्पिटलमधून आल्यावर सावीला गरज नाही पडायची या सगळ्याची. पण देव अजून तुम्हा दोघांच्या प्रेमाची किती परीक्षा पाहणार आहे ना, कुणाच ठाऊक. मी अजून धीर सोडलेला नाही होई. मला खात्री आहे, सावी लवकरच बरी होणार आणि त्यासाठी आपण आता तिची काळजी घेणं गरजेचं आहे. मी आधी सगळी खेळणी रूम मध्ये नेऊन ठेवतो, नाहीतर खेळणी नाहीयेत म्हणून परत आईच्या रूम मध्ये जायची आणि ओरडा तुम्हाला खायला लागायचा. बर, मी बाहेरच आहे, काही मदत लागली तर हाक मारा. हो. म्हणजे अगदी थोडक्यात वाचलाय तुम्ही. हे बघ, परत असं काहीच होऊ देऊ नका, नाहीतर सगळ्या प्लॅनची माती होईल. हो, मला तर वाटलं होतं की आता सगळंच संपलं. हा, तुम्हाला काय सापडलं काय तिथं रूम मध्ये त्यांच्या? नाही, मला काही फाईल सापडल्या होत्या, पण त्या चेक करायला मला वेळच नाही मिळाला. आता माहित नाही परत दामिनी मॅडमच्या रूम मध्ये कधी जाता येईल. मग आता काय करायचं आपण सावे? बघ, मला वाटतंय तू सगळं धैर्याला सांगून टाक. पराग, काय बोलतोस तू? काय सांगू मी धैर्यांना? तुमच्या आईने माझ्या वडिलांचा खून केलाय, त्यांना गाडीने उडवले. माझ्यावर विश्वास ठेवतील का ते? सगळीच खेळणी घेऊन जातो, नाहीतर जे खेळणे नाहीयेत त्यांच्याच नावानं रडत बसायची. हे कसले पेपर्स आहेत? हे तर सावीने काढलेलं चित्र दिसते, पण हे असं फाडलं कुणी? नक्कीच ह्या चित्राचा आणि सावीच्या पप्पांच्या ऍक्सिडेंटचा काहीतरी संबंध आहे. हीच ती गाडी असणार जिनं सावीच्या पप्पांना धडक मारली. आता काही करून लवकरात लवकर ही गाडी शोधून काढायला पाहिजे, कारण त्याशिवाय सावीच्या पप्पांच्या ऍक्सिडेंट मागचं सत्य बाहेर येणार नाही. अगं, पण कधी ना कधी तर खरं सांगायलाच लागणार ना. अरे पण पराग, त्याआधी आपल्या हातात काहीतरी ठोस पुरावा पाहिजे की नाही? निदान त्या दिवशी काकांचा ऍक्सिडेंट झालेला नसून त्यांना कुणीतरी ठरवून मारलंय हे सिद्ध करणारा तरी पुरावा पाहिजे आपल्याकडं. बर बर, तुला त्या गाडीबद्दल काही आठवतंय काय? रंग, नंबर, कुठल्या मॉडेलची गाडी होती वगैरे काय? नाही, मला फक्त एवढंच आठवतंय की ती गाडी आमची नव्हती. मला वाटतंय कदाचित दामिनी मॅडमांनी ती गाडी भाड्याने घेतली असेल. हा, असं असू शकतं. काय वाटेल ते झालं तरी आपल्याला ती गाडी शोधून काढायची. पण आपण शोधणार कसं? हा, असं असू शकतं. दामिनी मॅडमच्या विरोधात पुरावा शोधायचा असेल तर माझ्याकडे एक ऑप्शन. तुम्ही काही करून मला माईक अरेंज करून देऊ शकता का?
बघ, तो माईक जर आपण मॅडमच्या रूम मध्ये लावला ना, तर त्या काय बोलतात त्याच्यावरून आपल्याला काहीतरी कळू शकल. माईक करूयात अरेंज, पण तुला द्यायचा कसा तो? अरे कसा म्हणजे काय, काल आपण मोबाईल दिला तसाच. नाही नाही, तसा नको. हे बघ, तू आधीच दिवसभर घरात आहे, त्याच्यात जर पराग आला तर ते सगळ्यांच्या नजरेत येईल. पण मग आता देणार कसा? माईक, आपण काहीतरी विचार करू. एवढा कसला विचार चाललाय? बर आता हॅलो हॅलो. सावी, रीना, कोणतर आलं वाटतं. काय झालं? एवढ्या का गप्प झालात? आम्ही पुढे काय खेळायचं त्याचा विचार करत होतो. तू तेवढ्यात आलास ना, म्हणून आम्ही गप्प बसलो. तू कुठे खेळतो आमच्या सोबत? सावी, आय एम सो सॉरी. फोनवर कोण आहे? पराग आहे. ते आम्ही तिघं मिळून ठरवत होतो की पुढे काय खेळायचं. अरे वा, म्हणजे 3 मित्रांचं त्रिकूट एकत्र आलं वाटतं परत. चांगली गोष्ट आहे. बरं सावी, मी जरा बाहेर निघालोय, तोपर्यंत तू रीना बरोबर खेळा, आणि मग आलो की आपण सगळे मिळून खेळूयात. तू कुठे चालला? मी पोलीस स्टेशनला चाललोय, जरा काम आहे माझं. पोलीस स्टेशनला? का? नको जाऊ, मला भीती वाटते. ते पोलीस तुला परत घेऊन गेले तर? सावी, हे सगळं मी पप्पांच्या ऍक्सिडेंट मागचं सत्य शोधायला करतोय, पण हे तुला आत्ताच नाही सांगू शकणार मी. नको जाऊ, तू इथेच थांब. सावी बाळा, मी ना लगेच जातो आणि लगेच परत येतो. हा, नक्की? हो नक्की. तुम्ही खेळा तोपर्यंत.